वकिली? हा मग रंग काय काळा पांढरा आहे? नाही नाही, पिवळा पिवळा कलर आहे. कलर एकदम चांगला आहे. अच्छा, हो, मग आपल्याला हा पदार्थ करताना मध्ये मध्ये ऑर्डर ऑर्डर असं म्हणायचं करू आहे? शकता. तुम्ही ऑर्डर केल्यावर बोलणार आता. सॉरी. फारच छान. परभणीची माणसं साधारण कशी असतात याचा तुम्हाला काही अंदाज होताच, आता हा. पूर्ण चाला असेल. पूर्ण चाला. पण वकिली हा पेशा तुम्ही आतापर्यंत पाहिलेला आहे, पदार्थ कधी पाहिला नसेल. लागणारं साहित्य काय ते आपण बघूया. चला राधिकाताई, आता आपल्याला वकिली हा पदार्थ करायचा आहे. हो. लागणारं साहित्य काय ते सांगा. बेसन, हम्म. जिरा पावडर, ओलं खोबरं, कोथिंबीर, धना पावडर, तीळ, मोहरी, हिंग, जिरे, लाल मिरची पावडर, हळद, मीठ. तुम्ही परफेक्ट मराठवाड्यातले आहात. हा मग. मराठवाड्यातले लोक असं भरभर भरभर बोलतात हा. बघा. आपण आता कृतीकडे जाऊया. हो. पण याला वकिली का म्हणतात? माझ्या मम्मीनंच अशी नाव ठेवले वकिलीचं. बरं, छान, हा. ठीक आहे. जुन्या वकिलांची फेटे असायचे, त्या फेट्यासारखीच आपण आज वकिली बनवणार आहोत. फारच छान. चला कृती पहिल्यांदा काय करूया. थोडं आपण पाणी घेऊ आधी. याच्यात हम्म. काय काय लागणार आहे सांगा. हो, घेते ना मी. जिरा पावडर, हम्म. लाल तिखट. लाल तिखट तिखट काय आला की अजून घालू का? हळद. आपल्याला काय तिखटाला कमी आहे होय? हा, बस बस ठीक आहे. बस. परभणीचे म्हणले आपण दोघांचं मिलाप म्हणलं थोडंसं जास्तच व्हायला पाहिजे. झणझणीत. झणझणीत. धणे पावडर, धने पावडर, थोडंसं हिंग हिंग, आणि चवीपुरतं मीठ. मीठ. कारण मीठ आपण त्याच्यात जरा जास्त घातलं तर कसं हे थोडंसं कमी होते नंतर मग. बर, पाणी घालू का हा आता? हा. कढई घ्या आता. आता काय कढई. हम्म. तेल घालू का? थोडंसं. बघा किती लागणार आहे. बस. बस पुरे. फक्त चमक आली पाहिजे आपल्याला. बस तकाकी येईल एवढंच तेल बस वापरायचं. बस, जास्त नाही. तुमच्या हातचं कौतुक म्हणजे हातच्या पदार्थांचं कौतुक मिस्टर करायचं का? हो हो, करायचं ना. बस. काय स्वप्न आहे झाकून तुमचं? ठेवा आता एकदा आपण. झाकण ठेवू. स्वप्न आपलं एक छोटंसं घर असावं, छान किचन असावं, किचन मध्ये चांगल्या चांगल्या शेफचे फोटो असावं माझ्यासोबत काढलेले. ठेवा झाकून. त्याची एक काय वाफ येऊ उकड देऊ. काढल्यासारखं हा, हा, करायचं एक का? वाफ येऊ देऊ, कारण याला आपल्याला परत शिजवायचं नाही. बर. हा. आणि असंच आपल्याला सोऱ्यात टाकून वकिली फेटा बनवायचा आहे. वकिली फेटा बनवायचा हा. आहे. चला, बेसनाचं हे जे मिश्रण आहे ते छान घट्ट झालेलं आहे. आता काय करायचं पुढे? त्याला एकदा चांगलं मळून घेते आता. मळून आणि घेता? हा, आणि सोऱ्यात टाकून आपल्याला त्याचे हे करायचे. मळून घ्यायला मी तुम्हाला एका प्लेट मध्ये काढून देतो. हाताने मळून घ्यायचं काय याला? घ्या मळून. थोडं गरम. तुम्ही किंवा तुमच्या घरचे हा कार्यक्रम पाहता का टीव्हीवर? हो, बघतो ना. मग कुणाची इच्छा होती या कार्यक्रमात यायची? माझी पण होती, मुलांची पण होती. वा, लईच भारी हा. बरं झालं पण तुम्ही इथे आलात. Thank you. आम्हाला ही गावची माणसं भेटली. हा ना, थोडंसं तेल द्या हातावर. थोडं तेल? आपल्या गावाकडचं आले कोणतरी. बस बस. हो, गावाकडे जाणारी एसटी पाहिली तरी भारी वाटतं. भारी वाटते खरंच. इथं तर अख्ख्या ताई आल्यात. नाव भारी ठेवलंय पण तुमच्या आईने या पदार्थाला, मग काय? वकिली. वकिली. आता काय पाहिजे तुम्हाला? सोऱ्या सोऱ्या. सोऱ्या पाहिजे. घ्या. थोडंसं तेल द्या, त्याला पण लावतो थोडंसं. तेल लावायचं. तेल लावल्यामुळे कसं आहे, त्याला चिटकणार नाही ना. मिश्रण आपलं. हा. केळीचं पान घ्या. केळीचं पान देऊ. बर. आता मला प्रश्न पडला, हे तळायचंय की काय? नाही, आता हे असंच खायचं आपल्याला. आता याच्यावर फोडणी टाकून खायचंय. मोठी कढई ठेवू का? नाही, ही घेतली तरी चालते. फोडणी पात्र फक्त हा, अच्छा. फक्त फोडणी टाकायची आपल्याला. बर. मग तेल लागेल नाही का?
जरा वेगळाच आहे हो पदार्थ हा. हा वेगळा आहे, वेगळा आहे आणि चटपटीत आहे म्हणजे किती लागणार आहे बघा. हा बस. म्हणजे याची खरी गंमत कशात आहे माहिती का, पीठ मळल्यानंतर आपण जी उकड काढतो की ती नाही, उकडच चांगली झाली पाहिजे. ती उकड चांगली झाली की आपलं ते पीठ आपल्याला परत शिजवायचं नाही, याला पण वाफवायचं नाही, काहीच नाही. हा त्याच्यामुळे वाफेवरती लक्ष द्या. तेल तापलंय, हा काय घालायचं, मोहरी, तीळ, तीळ, जिरे, मस्त छान. तर थोडंसं खोबरं, कारण खोबऱ्यानं आणि यानं जरासं छान कलर येते आणि कलरही छान येतो. ते खाण्याची इच्छा होती. हो. कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर, वा, कारण जास्त टाकली तर आपल्याला वकिली दिसणार नाही. हा फार छान. तयार झाली आपली वकिली. घेऊन घ्या साहित्य आणि कृती. वकिली 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: बेसन 1 मोठा बाउल, ओलं खोबरं आवडीनुसार, कोथिंबीर आवडीनुसार, जिरेपूड अर्धा चमचा, धणेपूड अर्धा चमचा, पांढरे तीळ 1 चमचा, मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा, हिंग पाव चमचा, लाल तिखट 1 चमचा, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये बेसन, जिरेपूड, लाल तिखट, हळद, धणेपूड, हिंग, मीठ आणि पाणी घालून थोडं पातळ मिश्रण तयार करून घ्या. आता एका कढईत तेल घाला, त्यात तयार केलेलं मिश्रण घालून परतून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. आता शिजवलेलं मिश्रण थोडं तेल लावून मळून घ्या आणि त्याचा गोळा तयार करून घ्या. आता साच्याला तेल लावून त्यात गोळा भरून त्याच्या शेवया पाडून घ्या. शेवटी तेलात मोहरी, पांढरे तीळ, जिरे याची फोडणी तयार करून शेवयांवर घाला. वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा. वकिली तयार. वकिली खूप लोक करतात, खाणारे फार कमी असतात. आज तुम्ही आणि मी वकिली खाणार आहोत. घ्या, नक्की. हा घ्या चमचा. वा वा, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. फारच छान. तमाम सबूत और गवाहों के मद्देनजर रखते हुए वकिली को हम 100 पैकी 100 मार्क देते हैं. इतकं सुंदर झालेलं आहे. बटन थटाई. अरे काय तुम्ही माझी काय मस्करी करता काय? काय नाव? नाही थटाई, बटन थटाई. बटन थटाई. बटन थटाई हा एक नाश्त्याचा म्हणजे चहा सोबत आपण खातोय असं थोडासा स्नॅक्स म्हणून आहे बटन थटाई. बटन थटाई करायची आहे. लागणारं साहित्य आपल्या समोर आहे, ते काय आहे सांगा. तांदळाचं पीठ आहे आणि इथं 3 डाळी घेतल्यात मी: उडीद डाळ, मूग डाळ आणि चणा डाळ. तर ह्या मी रात्रभर भिजवल्यात आणि एकदम कमी पाणी टाकून आपल्याला ते शिजून घ्यायच्यात. आणि तर मी मैदा घेतलेला आहे, बटर, तीळ, हळद, काळी मिरी पावडर आणि मीठ. हा काय मैदा आहे का? मैदा आहे, आणि तांदळाचं तांदळाचं पीठ. आणि या 3 डाळीमध्ये काय काय? चण्याची डाळ, चण्याची डाळ, उडीद डाळ आणि मुगाची डाळ. मुगाची डाळ. आणि त्या कुकरला शिजवून घेतल्या आणि नंतर कमी पाण्यामध्ये फेटून हा घेतल्या. थोड्याशा फेटून घेतल्यात. ठीक आहे. आता बटन तर ह्याच्यात दिसत नाहीये. दाखवते ना मी आता, बनवून दाखवते. बटन थटाई, हो. बटन थटाई बटन. काय करायची आता? कृती होताई. हा करू. आता एक बाउल द्या मला. हा आता काय? आता डाळ घेऊ आपण. हे शिजून घेतलेल्या डाळी, 3 डाळी. 3 डाळी.